सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध केला। सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली। सातारा येथील फलटण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर वारंवार मानसिक आणि शारीरिक अन्याय अत्याचार झाल्यामुळे तिने या अन्याय अत्याचाराला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं आणि जीवन संपवत असताना जेही त्या गोष्टीला कारणीभूत आहे या संदर्भात तिने आपल्या हातावर नोट्स लिहून ठेवल्या। म्हणून शासनाने जेही तिच्या मृत्यूस तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत अशांवर तात्काळ कारवाई करावी, त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि ज्या संपदाने आपलं आयुष्य संपवलं तिला न्याय मिळवून द्यावा। हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आंतरवासिता डॉक्टर्स आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आम्ही आज काड्या फिती बांधून इथे त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करतोय। काम चालूच ठेवून काड्या फिती बांधून त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय।